नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहतात 24 तास महानगर. लोकसभा 2024चा निकाल 4 जूनला लागणार आहे. मात्र त्याची उत्सुकता सर्वच भारतीयांमध्ये, महाराष्ट्रीय लोकांमध्ये खूप महत्त्वाची आहे. यामध्ये लोकसभेच्या अनुषंगाने पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने जरी प्रत्यक्ष निवडणूक लढवली नसली, तरी त्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक सिंहाचा वाटा घेतलेला आहे. या निकालाकडे त्यांचं लक्ष कसं आहे आणि त्याबाबत बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष रॉबर्ट डिसोजा. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत 24 तास महानगरमध्ये. 4 जूनची उत्सुकता किंवा निकालाची उत्सुकता सर्वच पक्षातल्या लोकांना जशी आहे तशी मनसेच्याही कार्यकर्त्यांना आहे. नेमका निकाल आघाडी युती काय वाटतं तुम्हाला? निश्चितच की सर्व देशवासियांना निकालाची आतुरता आहेच. आम्हाला देखील आहेच. कारण जरी आम्ही लोकसभेचे उमेदवार पक्षाकडून दिले नसले तरी आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार बिनशर्त पाठिंबा साहेबांनी घोषित केल्यानंतर सर्व महाराष्ट्र सैनिक साहेबांच्या आदेशाने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी जोराने आणि आपल्या ताकदीने काम केलं त्या लोकसभेसाठी. आणि निश्चितच की तुम्ही म्हणालात की महाविकास आघाडी येणार की महायुती येणार. कारण इंडिया आघाडीमध्ये एक सक्षम अ, उमेदवार नसल्यामुळे आणि देशाच्या पातळीवरती ज्या प्रकारे मोदीजींचं जे काम चालू आहे त्या त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की महायुतीच्याच जागा जास्तीत जास्त ह्या येतील. अ, ज्या पद्धतीने तुम्ही सक्षम उमेदवारीचा विचार करता आहे, ठाणे लोकसभेचा विचार करता, असा कुठेतरी आरोप झालाय किंवा आरोप होतो आहे, की नरेश म्हस्के आणि राजन विचारे यांच्या तुलनेत राजन विचारे हे कुठेतरी खूप चांगल्या प्रकारे गेली 10 वर्ष लोकांसमोर आहेत. त्याचा कुठेतरी परिणाम नरेश म्हस्केंच्या निकालावर होईल का? काय वाटतं? नाही, मला नाही वाटत. कारण देशातील किंवा ठाणे जिल्ह्यातील जनता ही सुज्ञ आहे. त्यांनाही कळतं की आपल्याला देश पातळीवरती जर मतदान करायचं असेल तर आपल्याला अ, त्या प्रकारे मतदानही झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की गेल्या मागील जे 5-10 वर्षामध्ये 2 टर्मचे ते खासदार होते, तर त्यांना मतदान मोदीजींचा चेहरा म्हणून दिला होता. तर ह्यावेळेस जनता तसं करणार नाही. जनता सुज्ञ आहे. तर मोदीजींनाच बघून कदाचित मतदान करतील. नक्की. ठाकरे ब्रँड किंवा ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. यावेळेला मात्र युती आणि आघाडीचा विचार करता 2 ठाकरे समोरासमोर ठाकले होते एकमेकांच्या. याचा परिणाम येणाऱ्या लोकसभेच्या किंवा निकालावरती दिसेल का? निश्चितच. कारण कसं आहे की नकली हिंदुत्ववादीचं चादर घेऊन फिरणारे, तर हे असली हिंदुत्ववादीला शिकवण्याकरिता अनेक षडयंत्र रचले, परंतु त्याला काही फरक पडणार आहे. ठाकरे ब्रँड हे ब्रँडच आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आलेली ही जी ठाकरेची जी ब्रँड आहे, त्याची परंपरा आणि त्यांचे विचार आणि त्यांची जी शैली घेऊन जाणारे कोण असतील तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे. निश्चितच की या महायुतीला ह्या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब त्या महायुतीत आल्यामुळे खूप फरक पडेल. नक्कीच. या संपूर्ण निवडणुकीचा विचार करता तरुणांचं मतदान यावेळी खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. एक युवक म्हणून किंवा युवांचं प्रतिनिधित्व करताना या तरुणांचं मतदान नेमकं कोणाच्या बाजूने जाईल किंवा गेलं असेल आणि याचा कुठे परिणाम दिसेल? मला असं वाटतं की आजचे जे तरुण आहेत, त्या ह्या तरुणांना आम्ही आज या समाजामध्ये वावरतो किंवा तरुणांचं जे नेतृत्व आम्ही करतोय, तरुणांना काय हवं आहे? फक्त त्यांना एक चांगलं शिक्षण आणि रोजगार हवा आहे. आणि मला असं वाटतं की जर मोदीजीने ते ह्या येत्या काळात जर ते पूर्ण करतील, तर यापुढचंही तरुण अ, मोदीजींना मतदान केल्याशिवाय राहणार नाही. आणि आताची जी तरुणाई आहे, ती त्यांच्याकडे आकर्षित आहेत त्यांच्या कामामुळे. एकूण 48 जागांचा विचार करता महाविकास आघाडीला किती जागा मिळतील अशा शक्यता आहेत आणि महायुतीकडे किती जागा जातील? ते तर काय मी बोलू शकत नाही. पण एवढं सांगेन की तुम्हाला की जास्तीत जास्त जागा ह्या महायुतीलाच मिळतील. याचं कारण तुम्हा सर्वांना माहीत आहे की देश पातळीवरती जे जे निर्णय मोदीजींनी घेतले आहेत, त्या निर्णयाचं स्वागत सर्व देशवासियांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे निकाल मला असं वाटतं की त्यांच्याच बाजूने हा लागेल. नक्कीच. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आणि आता 4 जूनच्या नंतर येणारी पुढची सगळ्यात महत्त्वाची निवडणूक म्हणजे विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आणि या मतदारसंघाच्या निवडणुकीचा विचार करता मनसेने आपला उमेदवार जाहीर केलाय. एकीकडे महायुतीला पाठिंबा देत असताना आता मात्र स्वतंत्र उमेदवार उभा केलेला आहे. मनसेची नेमकी भूमिका काय? जर तुम्ही साहेबांचा गुढीपाडव्याचा मेळावा असेल किंवा त्याच्यानंतरची सभा झाली, तर साहेबांनी देश पातळीवरती एक सक्षम चेहरा म्हणून
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. आणि जर महाराष्ट्राचं तुम्हाला जर सांगायचं असेल की कोकण पदवीधर मतदारसंघाचं, ह्या मतदारसंघासाठी महाराष्ट्र सैनिकांनी खूप मेहनत केलेली आहे आणि जास्तीत जास्त नोंदणी ह्या पदवीधरांची केलेली आहे. तर त्याच्यामुळे निश्चित सन्माननीय राजसाहेबांनी जो उमेदवार अभिजित पानसे ह्या रूपाने दिलेला आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं की लोकसभेचा निकाल हा कुठेतरी महायुतीच्या बाजूने लागेल आणि ठाकरे बँड जो राजसाहेबांच्या अनुषंगाने आलेला आहे त्याचा महायुतीला फायदा होईल असं मनसेने विश्वास व्यक्त केलेला आहे. येणाऱ्या पदवीधर मतदारसंघामध्ये सुद्धा ताकदीने काम करू आणि तोही निकाल त्यांच्या बाजूने खेचून आणू असा विश्वास सुद्धा या ठिकाणी रॉबर्ट डिसोजा यांनी व्यक्त केलेला आहे. येणारा काळ आणि येणारी 4 जून ही सर्वांसाठी उत्सुकाची ठरणार आहे. नेमका काय निकाल लागेल हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा 24 तास महानगर.